शहरामध्ये एका स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आलाय आणि यामध्ये अवैध देह व्यापार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून यातून 5 महिलांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। धाराशिव शहरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक देह व्यापारावर पोलिसांनी धडक कारवाई करत 5 महिलांची सुटका केली असून संबंधित व्यवस्थापक, चालक व इतर आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अमोल मोहिते यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। धाराशिव शहरातील औरा स्पा सेंटर येथे अनैतिक मानवी वाहतूक आणि देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। सदर कारवाईत परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक शेळके, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या कारवाईत एकूण 5 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रिया व पुनर्वसनासाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे। दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अनैतिक कृत्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। अवैध व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नसून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले।